नमस्कार, मी संदीप सावंके. लाईव्ह पार्ट कोकण यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा स्वागत. आजच्या एपिसोडमध्ये आपण बघणार आहोत तळेरे घाडीवाडी येथील सत्यनारायण महापूजा. आणि या घाडीवाडी परिसरात ना एक मंडपी म्हणून जागा आहे, कारण पुरातनशी जागा आहे. तर आता आपण हा महापूजेचा कार्यक्रम बघूया आणि त्या मंडपी म्हणून जी जागा आहे त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही जाणार आहे, कारण ती ऐतिहासिक जागा आहे. नेमकं काय ते बघूया आपण मंडपी म्हणून. आणि यांच्या दरवर्षी म्हणजे जी साजरी होणारी जी महापूजा आहे घाडीवाडीची, त्या पूजेचा सुद्धा आनंद घ्या. त्या एपिसोडमध्ये तुम्हाला घाडीवाडीची पूजा आणि मंडपी हे दोन्ही गोष्टी बघायला मिळतील. तर संपूर्ण एपिसोड पहा आणि एन्जॉय करा. तर आता आपण आहोत घाडीवाडी तळेरे, तालुका कणकवली, जिल्हा सिंधुदुर्ग या ठिकाणी. तर आता आपण आलोय घाडीवाडी तळेरे या ठिकाणी. विजयपनाथे चंदनं समर्पयामि श्रीमन्महागणाधिपतये नमः. सर्वालंकाराध्यक्षदानं समर्पयामि. सिद्ध्यै नमः, सिद्ध्यै नमः. हरिद्रां कुङ्कुमं सकलसौभाग्यद्रव्यं समर्पयामि. श्रीमन्महागणाधिपतये नमो नमः. हस्तोदेशलकौशलाकमण्डले वक्षस्थले कौस्तुभं नासाग्रे वरमौक्तिकं करतले वेणुकणे कङ्कणं सर्वाङ्गे हरिचन्दनं सुललितं कण्ठे च मुक्ताभजे गोपस्त्रे परिवेष्टितो विरजते गोपालचूडामणे करोतु सस्त्रे ब्रह्मा सत्यवापिर्भिरातयः सरे सर्वा श्रेष्ठे महाबलः तेनत्वा अभिभद्नामे दक्षेमाचलमाचल. हॅलो श्रीमन्महागणाधिपतये सत्यनारायणची पूजा पाठतात आपल्याला कमळावडो काढवण्यात राजीव आता तुम्ही पूजा बनल्याचे का सुपरिदो संभागत एकाच कार्यक्रम व्यवस्थित पार पडते संभाळ महापुरुषाची सत्यनारायण त्याप्रमाणे बाबा तू आज चांगली शिकवण्याच्या माझ्या त्याप्रमाणे या ठिकाणी आज सत्यनारायणची महापुरुषाची पूजा या ठिकाणी आज भारतीय घाडी समाज त्याप्रमाणे या ठिकाणी आज तू हजर रोड कार्य संपूर्ण कार्य आपण मंडपीकडे आलोय. पांडवकालीन मंडपी ना, घाडीवाडीच्या बॅक साईडला असलेली मंडपी, पांडवकालीन जागा. त्यात आपण मंडपीकडे चाललोय. ओके, पावसात नाही एकदम मस्त आहे ना वरना धबधब असते ही मंडपी. आपण खाली जाऊचा अजून चला या खाली खालून जाऊया. जागा बघा, वरसून बघतो आपण वरच्या बाजूने. आपण मगाशी वरच्या बाजूने बघितलं, आता खालच्या बाजूने. खालच्या बाजूला आपण आलोय, खाली आलोय. ही मंडपी ना, भारी स्पॉट रे. हे बघा, पाणी पडता पावसात धबधबा असता पूर्ण हे भरलेलं आणि कोरीव आहे, गुहासारखंच आहे. टाकून पॅक केलं उतरूसाठी. कशी लावला नाही दगडी ते बघ आधी. कशी लावला नाही दगडी आतमध्ये ना पोकळ पोकळ आम्ही टाकलं होती. हे बघा, हे बघा पोकळ इकडे सुद्धा, वटवागळ्या सुद्धा आहे आतमध्ये. आणि गुहा आहे. इथले स्थानिक लोक मंडपी म्हणतात. मंडपी कशा म्हणतात का काय कारण? नाव पडलं तर पडलंच ना, पहिल्यापासून मंडपी. इकडे पण पहिले राहिलं पाणी कधीच आटत नाही. ह्या वर्षी तर 2-3 वर्ष झाली पाणी आटत आहे. नाही तर पाणी काय मस्त, अरे कधी या पाणी आटत नाही कधी. या तिकडे पण या इकडे पाणी अजून तरी आहे. म्हणजे आता फेब्रुवारी महिन्यात पाणी आहे. मस्त वाटतं. झाड बीड, मासे एवढे मोठे असतात. आणि इकडे धबधबा तयार होता ना पूर्ण. धबधबा तिकडे पण गुहा आतमध्ये कोरलेला. ते पण बघू. साधारण नाही 10, 20, 30, 40, 50, 60 फूट तरी अशी रुंद आहे. हा, चढणीची मासे, चढणीची खेकडे इकडे. सध्या आता पण 7-8 फूट पाणी आहे. इकडे पण गुहा ना, ही बी गुहा बघ. जोराचा पाऊस पडत होता इथं, जोराचा साईंदार होता. म्हणजे प्राणी पण असते तिकडे. आरपार गुहा वाटतं. इथे साईंद्रा पण राहतो त्याच्यामध्ये. अजून पण साईंद्राची बिळा दाखवली ते पुढे आहेत, अजून पुढे आहेत ना अजून. हे बघा, अशी पूर्ण जागा आहे मंडपी. ही एक
तळ्यातल्या म्हणतात तळ्यातल्या परिसरामधला ऐतिहासिक गोष्ट. झाड बघा कसा ह्याच्यावर दगडा का हा पारंबी म्हणजे पाय त्याचं बघा झाडाचं पिंपळाचं झाड आहे. आणि घाडीवाडीच्या मागे आपण 1 किलोमीटर आलो ना साधारण. घाडीवाडीच्या मागे 1 किलोमीटर आल्यानंतर ही जागा आहे माळावरती. पावसात भारी स्पॉट ना जबरदस्त खरोखर स्पॉट मस्त आहे. आता जेवढा भारी वाटतं पावसात तर अप्रतिमच ना. आणि पावसात धबधबा कसे असेल ना तर असेच पाळासारखं आहे बघा. पाळा धबधब्यासारखंच आहे सध्या. असं वाटतं खरोखर धबधबाच चालू आहे. व्हिडिओ तसं वाटतं धबधब्यासारखं. आणि असा परिसर आहे संपूर्ण भारी. इकडून असं ना प्रॉपर असं कटिंग आहे म्हणजे असं माणसानेच कटिंग केलं तसं वाटतं. हे बघा एक लेवल कट केलं छत पूर्ण. आता काय काय छत थोडंसं तुटलंय पण बऱ्यापैकी एक लेवल आहे. ही सगळी एक लेवल आहे तिथपर्यंत पुढेपर्यंत. त्याच्यामुळे नैसर्गिक आहे की मानव निर्मित आहे ते नेमकं सांगता येणार नाही पण बघताना असं मानव निर्मित वाटते. इकडे पण ही कटिंग आहे अशी सरळ स्क्वेअर. घाडीवाडीतल्या मंडपीकडून आपण आता सायंत्राच्या बियाकडे जाते. इकडे सायंत्राची बिया म्हणतात म्हणजे काहीतरी असेल तिकडे बघू काय प्रकार तो. इकडे समुद्र आहे. या बाजूला समुद्र या बाजूला सह्याद्री. पण हा इकडून असं जातो आणि पुढे जाऊन टर्न होतो उलटा भाग. इकडे 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 भरपूर खेकड्यांची माती. इकडे ना असे होल होल आहे ते. हा एक प्रॉपर असा होल आहे. जुन्या काळात त्याचा वापर झाला असणार तिथं. हा बघा संपूर्ण परिसर असा आहे. मोठी अशी कडा आहे इकडे. आपण वाळात न चाललोय. दोन्ही बाजूला कडा आहे असं दगडी जांभ्या दगडाचं भारी स्पॉट एकदम. हे पण असं कडा आहे एकदम मोठा. तिकडे पण पुढे हो सायंद्र सायंद्र मिळते. जुन्या गुहाच आहेत ते सायंद्रची. जाग गेलेली आहे आता पण असतील ना सायंद्रात मध्ये. आता इकडे सायंद्राची बीळ आहे. त्याचा वापर सायंद्र अजून पण करत असणार आहे. साप आहे ना बीळ एकदम आतमध्ये गुहाच आहे एक प्रकारची. इकडे पण आहे. हा संपूर्ण गुहांचाच प्रदेश आहे. सायंद्राची बीळ भारी स्पॉट आहे एकदम. ही पण सायंद्राचं बीळ इकडे. इकडे पण बोलवलंच आहे. इकडे पण गुहा. हे गुहाच आहे एक प्रकारची. आणि बीळ आतमध्ये पोकळ पोकळ. हा ही पण आहे ना. ही पण एक गुहा आहे इकडे. हा ही बी बघा आरपार आहे एकदम. म्हणजे ही गुहाच आहे. ही गुहा आहे जुन्या प्रकारची एकदम. खाली बघा दगड बिगड लावून जागा पण आहे. इकडे सायंद्राचं बी आणि अशी इकडे गुहा. आणि पूर्ण तिकडे पण आहे ना कशी कडोच पूर्ण पुढे जरा जंगल आहे बघा. अशी कडाच आहे पूर्ण. कड्यात बिळा बिळ बिळ असेच. इकडून हा कडा चालू झालाय तो असा पूर्ण या बाजूला. म्हणजे हे संपूर्ण इकडे ना जांभ्या दगडाच खडक आहे. इकडे ही गुहा आहे. अशा प्रकारे संपूर्ण परिसर आहे. म्हणजे इथले स्थानिक लोक सायंद्राची बिळ म्हणतात त्याला. सायंद्र असते तर जागा एकदम वेगळी आहे.
दाखव दाखव सायंद्राचं आहे ना, सायंद्राचे पीस टोकरी इकडे आहे, त्यांचं वावर आहे. आता मी इकडे आतमध्ये गेलो होतो. सायंद्राची बिळ हे संपूर्ण असा कडा आहे, संपूर्ण पुढेपर्यंत. आता जेवढं शक्य होतं तेवढं दाखवलं. बाकीकडे इकडे पण गोवा आतमध्ये, पण सध्या जंगल झाले सगळे. म्हणजे संपूर्ण म्हणतो ना ऐतिहासिक परिसर आहे, जुन्या काळातले गुहा असं काहीतरी. तर आता आपण घाडीवाडी तळेरे इकडे आता माझ्यावर 4 जण आहेत. तुमची आधी पहिली ओळख सांगा. नाव काय? मी संदीप गाडी. संदीप गाडी. मी तेजस गाडी. हा, मी रोहित गाडी. माझं अमोल गाडी नाव. हा, आता आम्ही इकडे या परिसरात आलो. या परिसराबद्दल तुमच्याकडे जी माहिती ती सांगा. काय नेमकं म्हणतो त्याला? मगाशी आपण बघितली ते मंडपी, आणि हे काय सायंद्राची बीळ. हा, म्हणजे हा परिसर जुनाच आहे ना पहिल्यापासून. मग तुमच्या माहितीत या परिसराबद्दल काय बोलतात? म्हणजे जुनी लोक काय सांगतात या परिसराबद्दल? पांडवांची काहीतरी स्टोरी आहे ना इकडे. पांडवांची म्हणजे 5 पांडवांनी ते कोरलं ती मंडपी. हा, आणि जेव्हा सकाळी कोंबडा ओरडतो तेव्हा ते पळाले, सोडून पळाले. एका रात्री ते मंदिर तयार करायचं तिकडे म्हणजे कोरायचं होतं. ते काय त्यांना शक्य नाही झालं, त्या देव टाकून ते गेले. म्हणजे अशी स्टोरी पहिल्यापासून तिकडे कोरीव आहे थोडंफार, म्हणजे मानव निर्मित आहे ते. आणि या परिसराला काय म्हणतात तुम्ही? सायंद्राची बीळ. हे सगळे लाईनी तशीच बीळ आहे ती बघा. संपूर्ण परिसर असा आहे. तर यांच्या माहितीप्रमाणे भरपूर प्रमाणात हे असतो. पांडवकालीन मंडपी आणि सायंद्राची बीळ असं म्हणतात. आणि या व्हाळाला काय म्हणतो मी? उलटा व्हाळ. काजऱ्याचा उलटा वाळ. काजऱ्याचा उलटा, कारण इथून हा उलटा झाला ना. म्हणजे या बाजूला समुद्र आहे, या बाजूला सह्याद्री आहे, आणि सह्याद्रीच्या बाजूला जातो आणि पुढे जाऊन तो टर्न होतो. पुढे कासाड्याच्या सीमेपर्यंत. बरोबर, कासाड्यात जाऊन तो पुढे याला आपलं नांदगावची नदी म्हणजे पियाई नदीला. म्हणजे वाघाच्या वाडीच्या तलावातनं हा जो उगम आहे असा उलट जातो. म्हणजे या बाजूला सह्याद्री दिशेला जातो, असा फिरून जाऊन नागेश्वर मंदिर, हा असं करून कासारडे आणि मग पियाई नदी. म्हणजे आपली जास्त करून खेकडे भरपूर भेटतात. हा, खेकड्याच वाळ आहे, कारण दगड सगळे दगड आहेत. हा, हे काय सगळं होल होय, हे सगळे खेकड्याची वेळ, याच्यात खेकडे भेटत असते. कुर्ली पण आहे खेकडे, खेकड्याच वाळ म्हणतो मी. आले ही बघा, तसे खेकडे मिळतील या वाळात. भरपूर खेकडे वेगळे. पकडा पकडा पकडा. चावली. हे बघा, हे आपलं गावठी खेकडं, खेकड्याचा वाळ. असे खेकडे सगळे या वाळात खेकडे जास्त ना. जंगलातला वाळ असल्यामुळे जोरदार खेकडे आणि सगळे दगड तिकडे. सोडू? हा, सोडा. आपण सोडतो त्याला पुन्हा. चला, खेकड्याला आम्ही रिलीज करून टाकलं. होय, खेकड्याचं वाळ. आता खाली मगाशी आपण खाली होतो आणि इकडून पाणी येतंय बघा. काच आहे पूर्ण, इकडून हा धबधबा, आणि हे सगळी वाळी आहे इकडे. म्हणजे पूर्ण डोंगराचं पाणी इकडून येतं, हे सगळे वाळीत नाही तिकडे. आणि इकडे मग धबधबा तयार होतो. हा धबधबा अशा प्रकारे मंडपी भारी स्पॉट आहे. तर आता आपण आहोत घाडीवाडीमध्ये, आणि ही घाडीवाडीतली सुंदर सुंदर घरं. आपण इथून ड्रोन शॉट सुद्धा घेतलेत, ते व्हिडिओच्या एंडिंगला तुम्हाला बघायला मिळतील. सुंदर असं परिसर इथलं. प्रसाद एकच सांगू.
बोला बोला. पावसाळ्यात आकाशात कडकडतात विजा, निरवसोबत करते सत्यनारायणची पूजा. अरे वा, विजाने पूजा. तुम्ही जो गडबड या ठिकाणी महाप्रसाद चालू होते. जय राम जय जय राम जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम जय जय राम जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम जय जय राम जय जय राम कृष्ण हरि हरि अजूनही संधी देत आहो. मागाशी मी म्हटलं शेवटची कोणाला मिळतं का या गावची या वाडीची माहेरवाची आणि या गावची आमच्या माणसांची आहे दोघांमध्ये संघर्ष होत आहे या गोष्टीसाठी. आणि या ठिकाणी मानकरी विजय ठरलेली आहे. प्राप्त झाले प्रिया प्रकाश गाडी. कुठे आपण नाव घ्यायचं आहे. दारी होती तुळस, त्याला आपली पळी पळी पाणी. आधी होती आई बाबाची राणी, मग झाली प्रकाशरावांची राणी. प्रकाश गाडी गेले कुठे. त्यानंतर संजीवनी गाडी. संजीवनी गाडी तिचे पिताश्री म्हणजे आमचे संतोष गाडी या ठिकाणी तिला बक्षीस देत आहे. कलेक्टर आमचे संतोष गाडी. हिमालय प्रदेशात बर्फाच्या राशी अभिजित रावांचं नाव घेते सत्यनारायण महापूजेच्या दिवशी. काय म्हणू त्या ठिकाणी सदानंद गाडी काय जोडी जुळवलेला आहे. योगायोग अति सुंदर योगायोग केलेला आहे. आणि आपल्या पत्नीला या ठिकाणी देत आहेत बक्षीस सदानंद गाडी. आणि तिसरं बक्षीस देखील मिळालेलं आहे. तिघांचे नाव घ्यायचं.
नाव घ्यायचं नाही विचारले ना मी. त्यावर टेबलावर कपशी कपान कॉफी बशीत केळी सदानंद रावांचे नाव घेतले सत्यनारायण पूजेच्या वेळी. मळ्यात कळ्यात कळ्यात पूर्ण बाहेर जात नाही अर्ध्यावर. मळ्यात मळ्यात कळ्यात कळ्यात मळ्यात मळ्यात कळ्यात कळ्यात मळ्यात मळ्यात कळ्यात कळ्यात मळ्यात कळ्यात मळ्यात दोन बाकी कळ्यात कळ्यात मळ्यात मी एक म्हटलं खास घ्यायचा फ्लो होते दोन. कळ्यात कळ्यात मळ्यात मळ्यात कळ्यात कळ्यात मळ्यात 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 कळ्यात कळ्यात मळ्यात मळ्यात कळ्यात 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 मळ्यात कळ्यात मळ्यात कळ्यात मळ्यात मळ्यात ची संधी शेवटची संधी. ठीक आहे, शेवटच्या दोन स्पर्धक या ठिकाणी आहेत. कळ्यात मळ्यात मळ्यात कळ्यात कळ्यात मळ्यात 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 कळ्यात. ही पहिली बात दिली ती गेली. कळ्यात मळ्यात मळ्यात कळ्यात कळ्यात मळ्यात मळ्यात कळ्यात मळ्यात मळ्यात कळ्यात. पेटी गाडी काय माहित ना. हा तळ्यात माहिती या स्पर्धेचं बक्षीस वितरण सोहळा. कृपया नाव घ्यायचं आहे. मगाशी घेतलं ते नाव घेऊ नका, वेगळं नाव घ्यायचं आहे. दिलीप कळेकर हे बक्षीस या ठिकाणी देत आहेत. कणकवली तालुका माजी सभापती दिलीप कळेकर. कृपया शेळके कृपया नाव घ्या. पाच पांडव 6वी द्रौपदीसाठी अशोकरावांसारखे मिळाले पती म्हणून श्रीकृष्णाचे आभार मानून किती. अजूनही कोण येणार आहे का? लहान मुलीमध्ये गणाधीश जो ईश सर्वा गुणाचा आनंद या राघवाचा ओम नमो गणनायका ओम नमो गणनायका सर्वसिद्धी फलदायका ज्ञान भ्रांति छेदका ज्ञान
ग म प म प म ग म ग सा सा ग म प ग म प ग म प नि सा हरि जय जय राम जय जय राम जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम जय जय राम जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम जय जय राम जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम जय जय राम जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम जय जय राम जय जय राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम जय जय राम हरि जय जय राम जय जय राम जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय सग सग सनि सग सग सनि सग गम पम पम गम पम पम गम प पनि सनि सनि पनि सनि सनि पनि सा पनि सग सनि सनि पनि पम पम गम ग सग सा गम पम ग सनि सा गम पम ग सनि सा हरि जय जय सा गम पम ग सनि सा नि सा गम पम गम पनि सनि सग सनि पनि पम गम पम ग सनि सा हरि जय जय सा गम प पनि सग नि सग ग सनि सा सनि पनि नि पम प गम प हरि जय जय नि सा सा सग स स पनि नि नि सा नि नि म प प पनि प प गम पनि सा नि सा सा सग स स पनि नि नि सा नि नि म प प पनि प प गम पनि सा गम पनि सा हरि जय जय राम जय जय राम जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम जय जय राम जय जय राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम जय जय राम कृष्ण हरि हरि राजा राम राजा राम राजा राम कृष्ण हरि हरि राजा राम राजा राम राजा राम कृष्ण हरि हरि राजा राम राजा राम राजा राम कृष्ण हरि राजा राम राजा राम राजा राम कृष्ण हरि हरि जय जय राम जय जय राम जय जय राम हरि जय जय राम जय जय राम जय जय राम हरि